बातमी। नवी मुंबईत नोकरीचं आमिष दाखवत प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पालिकेचे बनावट कागदपत्र दाखवत 50,000 ते 4 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेऊन नोकरी लावण्याचं आमिष दाखवण्यात आलंय। यामुळे अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा समोर आलाय। तर या प्रकरणी प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचं वातावरण असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येते। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दलालांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। प्रकल्पग्रस्तांना फसवण्याचे प्रकार घडले आहेत, समोर आलेले आहेत। काय म्हणाल, कशा प्रकारची फसवणूक झाली आहे तुमची? आपलं नाव सांगा। माझं नाव उमेश म्हात्रे। मी प्रकल्पस्थ। जी पहिले नगरपालिकेने आमची जी यादी काढलेली त्यामध्ये आमचे नाव होते आणि आता नंतर ते दलालाने काही मध्यस्थी करून आमची नावं कट केली पैसे न दिल्यामुळे। कुठला प्रकल्प आहे, किती जण आहात? आम्ही टोटल 40-42 जण आहेत टोटल। आता नवीन लिस्ट काढली 28 जणांची। ते कुठला प्रकल्प आहे तो? मोरबे धरण। काय दलाल काय म्हणतात तुम्हाला, कशा पद्धतीने पैसे द्या, आम्ही तुम्हाला नोकरी देऊ। किती डिमांड केली आहे, किती दिले, किती जणांनी दिले आहेत, काय म्हणतात? साधारण 20-25 जणांनी पैसे दिलेत। आणि किती रुपये मागितलेत त्यांनी? पहिले 50,000 मागितले, नंतर असे 1 लाख, नंतर काम झाल्यानंतर असे 4 लाख टोटल मागितले। ते किती जणांनी दिलेत? प्रकल्पग्रस्तांनी दिलेत का पैसे? 20 ते 25 जणांनी दिले। आणि आश्वासन काही लागलेत नोकरीला कोणी? नाही, नोकरीला अजून नाही लागले। किती महिन्यापासून चालू आहे हे सगळं? हे आता 2-3 महिन्यापासून चालू आहे। तुम्ही तक्रार वगैरे केली यापूर्वी आणि तुमच्यावर प्रसंग कसा ओढावला? मला मध्यस्थी लोक बोलले पैसे दे, तुझं पण नाव टाकतो। मी बोललो नाही साहेब, बोलले आपल्याला 1 रुपया कोणाचा द्यायचा नाही, कारण आपण प्रकल्पस्थ आहोत। तुमच्याकडे किती डिमांड केली होती? 50,000ची पहिले बोलले, 50,000ची म्हणजे मध्यस्थी बोलले, मध्यस्थी लोक ते बोलत होते। अधिकाऱ्यांकडे तुम्ही संपर्क केला, त्यांना त्यांच्या कानावर घातलं तसं? नाही, आता डायरेक्ट आलो मी इकडे। नाही, अधिकाऱ्यांना काय नाही। एकूणच पाहता प्रकल्पग्रस्तांना अशा प्रकारे फसवणूक होणं निश्चितच भूषणावं नाही आहे, हे मात्र निश्चित। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई। यानंतर बातमी आहे मुंबईतील वांद्रे परिसरातून। मुंबईच्या वांद्रे परिसरात पाईपलाईन फुटली आहे। पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन जी आहे तीच फुटली आहे। तर ऐन उन्हाळ्यात यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याची मोठी घटना घडली आहे। लकी हॉटेल जंक्शन परिसरात झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पाईपलाईन फुटल्याने रस्ते जलमय झाले असून पाणी परिसरातील दुकानांमध्ये देखील शिरले, त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले। या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। पिंपरी चिंचवड मधील नद्यांमधील प्रदूषण आणि जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होत्या। पवना नदीची पाहणी करताना नदी स्वच्छतेचं काम सुरू असल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। मंत्री येतायत म्हणूनच स्वच्छता करता का, असा सवाल विचारत त्यांनी कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे। यानंतर बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाचा नियोजन शून्यपणाचा गजब प्रकार समोर आलेला आहे। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा या नदीवर 95 कोटी रुपये खर्च करून केबल स्टेड पूल तयार करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं। वर्षभरापूर्वी हा पूल बांधून तयार झाला आहे। तर मराठवाड्यातील कदाचित हा पहिलाच दिमाखदार पूल असावा। राज्य महामार्ग क्रमांक 248 म्हणजेच फळेगाव सेनगाव जिंतूर असा हा महामार्ग आहे, परंतु या महामार्गाला पुलापासून जोडण्यासाठी रस्ता तयार नाही। चक्क शेत जमीन आहे। पूल संपल्यानंतर चक्क शेत आहे आणि भूसंपादनच झालं नसल्यानं पूल वापराअभावी पडून आहे। पुढे भूमी संपादन कधी होणार, रस्ता कधी बनणार आणि वाहतूक कधी सुरू होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदी पात्रामध्ये जो आहे तो हा एक भव्य दिव्य असा नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेला हा पूल आहे। केबल स्टेड जो पूल आहे तो हा पूल बनवलाय। मराठवाड्यातील कदाचित हा पहिलाच पूल आहे। वरळी सिलिंग सारखा जो आहे तो त्या धर्तीवरच हा पूल बनवलाय।
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं जवळपास 95 कोटी रुपये खर्चून हा पूल बनवला आहे. कारण पलीकडे जर पाहिलं तर हा महामार्ग आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला जोडणारा, जिंतूर ते सेनगाव आणि पुढे फाळेगाव असा हा महामार्ग आहे. परंतु त्या पुलाची दुरावस्था झाल्यामुळं, अपघात होत असल्यामुळं प्रशासनानं तब्बल 95 कोटी रुपये खर्चून हा भव्य दिव्य पूल बनवला आहे, जेणेकरून नागरिकांची दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाची मोठी सुविधा व्हावी याकरिता हा पूल बनवण्यात आला आहे. परंतु शासनानं खर्च केलेले संपूर्ण पैसे जे आहे ते पैसे याच पूर्णा नदीच्या पात्रामध्ये वाया जातात की काय असा इथं प्रश्न निर्माण झाला. कारण जिथं पूल संपतो तिथून पलीकडे आपण जर पाहिलं तर आपली अपेक्षा असेल की रस्ता असेल, परंतु रस्ता नाहीये. इथं अक्षरशः शेतं आहेत. कारण हा पूल तयार करण्यात आला परंतु पुढील रस्त्यासाठी भूसंपादनच करण्यात आले नाही. अजब आहे. आपण म्हणतो की जगात याच्यापूर्वी जे आहे ते भारतामध्ये मोहम्मद तुगलकाचं उदाहरण दिलं जातं निष्काळजीपणाच्या आणि नियोजन शून्य कारभारासाठी. परंतु सध्या देखील तुगलकाचीच जे कारभार आहे तो सुरू आहे काय असं चिन्ह निर्माण होतं. कारण हा इथं पूल संपतोय, इथे हा पूल संपतोय आणि पुढे असेल आपल्याला वाटतं की सिमेंट रोड असेल किंवा डांबरी गुळगुळीत रस्ता असेल, परंतु असं काही नाही. इथं अक्षरशः शेतकऱ्याचं शेत आहे. कारण भूसंपादनच झाले नाही. या प्रकल्पासाठी रस्त्यासाठी जी जमीन लागणार आहे त्या जमिनीचं भूसंपादनच झालं नाही. पुढे हा रस्ता या एलदरी गावाजवळ जो आहे तो त्या राज्य महामार्गाला 248ला जोडला जाणार. इकडचं हे हिंगोली जिल्ह्यातले एलदरी आणि इकडच्या बाजूला जे आहे तर हा पूल संपल्यानंतरच हे एक एलदरी आहे जे परभणी जिल्ह्यातले एलदरी गाव आहे. आणि ही पूर्णा नदी जी दोन्ही जिल्ह्यातील जी आहे त्या तिचं धरणं आहेत, ही जीवनदायिनी आहे आणि या जीवनदायिनीवर हा एक भव्य दिव्य पूल बनवला आहे. हा पूल जो आहे तो दळणवळणासाठी तयार करण्यात आला, सुविधेसाठी तयार करण्यात आला, परंतु हे संपूर्ण पैसे जे आहे ते याच नदीपात्रात वाया जातात असा प्रश्न निर्माण होतोय. मनीष खरात, न्यूज 18 मराठी, एलदरी ब्रिज, हिंगोली. दरम्यान मागील काही महिन्यांमध्ये काही अजब गजब पूल बांधण्यात आलेत, त्यामुळे प्रशासनावर चांगलीच टीका होते. मीरा भाईंदर मधील 4 पदरी उड्डाण पूल अचानक 2 पदरी होतो. या पुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. तर नागपूरमध्ये इंदोरा दिगोरी हे पूल थेट नागरिकाच्या घरात शिरला होता. याही पुलाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. भोपाळमध्ये देखील 90 अंशामध्ये एक पूल बांधण्यात आला होता. या बांधकामावरूनही नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. अंधेरी गोखले पूलही त्याच्या डिझाईनवरून वादात सापडला होता. पूल आणि फ्लायओव्हरचं जोडलं जाणार होतं, मात्र दोघांच्या उंचीमध्ये 6 फुटांचं अंतर असल्याचं समोर आलंय.